हा समोसा दिसायलाच इतका भन्नाट आहे, तर टेस्टला किती भन्नाट असेल. तर रामराम मंडळी, चला आज सुरू करूया आपण बिलकुल रस्त्यावरती जसा समोसा मिळतो त्याच प्रकारचा समोसा, सर्व टिप्स आणि ट्रिक्ससहित आपण ही जी समोसाची रेसिपी आज बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग सुरू करूया अगदी स्ट्रीट स्टाईल समोसा रेसिपी. यासाठी मी इथे एक परात घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 कप मैदा, त्यानंतर ओवा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर ओवा टाकला तर त्याचा जो सुगंध आहे तो छान येतो. अर्धा चमचा यामध्ये मी मीठ टाकत आहे आणि 4 मोठे चमचे म्हणजे 4 टेबलस्पून यामध्ये तेल घालायचं आहे. याला छान प्रकारे आपल्याला मोहन द्यायचा आहे, जेणेकरून त्याचा असा गोळा बांधला गेला पाहिजे. तुम्ही बघू शकता याचा गोळा अगदी बांधला गेला आहे. आणि आता आपल्याला याला साध्या पाण्याने, नॉर्मल वॉटरने आपल्याला याला पीठ मळून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत ही जी रेसिपी आहे ही रेसिपी परफेक्ट रेसिपी आहे आणि ही जर रेसिपी तुम्ही करून बघितली तर तुमचा जो समोसा आहे तो अगदीच बिलकुल ठेल्यावर जसा मिळतो तसा होणार आहे, खात्री आहे. तर अशा पद्धतीने समोसा तुम्ही नक्की बनवून पहा. आता गोळा आपला भिजून झालेला आहे, याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला किमान 20 मिनटं तरी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे, त्याला उकळून मी छान कुस्करून घेतलेले आहे. आता या समोशांसाठी लागणारा जो सिक्रेट मसाला आहे भाजीसाठी तो आपण तयार करू. तर इथे मी अद्रक घेतलेला आहे, तर थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः 1 टेबलस्पून अद्रक घेतलेला आहे आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. कढीपत्त्याच्या 2 स्टिक घेतलेल्या आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, मस्त ताजी कोथिंबीर, आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याचा खरडा करून घ्यायचा आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे, खूप जास्त तेल घ्यायचं नाही आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याच्यासोबत थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि आपण वाटलेलं जे वाटण आहे ते आपण याच्यात घालायचं आहे. छान प्रकारे याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे धणे पावडर. तुमच्याकडे जर का याचा थोडासा खरडा असेल, म्हणजे धणे जाडे भरडे वाटलेले असतील ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. आता हलवाईचा सर्वात सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आमचूर पावडर. अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. त्यानंतर मी 1.5 चमचा यामध्ये मीठ घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ जे आहे त्याचं ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून पाणी. आता यामुळेच आपली जी भाजी आहे ती छान प्रकारे लवचिक होते आणि हा जो मसाला आहे हा आलूला म्हणजे बटाट्याला सगळीकडे छान प्रकारे लागला जातो. आता बटाटे टाकल्यानंतर ह्या ज्या मसाल्याला आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. याला शिजवायचं नाही आहे आपल्याला, फक्त 2 मिनटं छान एक वाफ येऊ द्यायची आहे. आता मसाला रेडी आहे, चला समोसा बनवायला तयार घेऊया. तर इथे मी गोळा घेतलेला आहे. पोळीला आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे. पीठ टाकून आपल्याला त्याची पारी लाटून घ्यायची आहे. साधारणतः आपली पोळी जेवढी जाड असते त्या पोळीपेक्षा थोडीशी जाड आपल्याला पारी लाटायची आहे. थोडी लांबटसर पोळी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे. आता हा जो समोसा रेसिपी आहे, माझ्या घरी जेव्हाही मी बनवते तेव्हा एकही समोसा शिल्लक राहत नाही, सर्वांना खूप आवडतो. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत याला शेअर करायला विसरू नका. तर आता हे बघा, आपण या प्रकारे लाटून घेतलेली आहे. थोडी लांबसर मी ही पारी लाटलेली आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, मधून 2 याची भाग करायची आहे. आता हे करावंच लागणार आहे, कारण आपल्याला समोसा बनवायसाठी आपल्याला परफेक्ट जो आकार येतो तो ह्याच शेपमुळे येतो. आता अशा पद्धतीने एका साईडने याला फोल्ड करून त्यावर थोडं पाणी लावायचं आहे आणि त्या पाणी लावलेल्या भागावरती दुसरा जो भाग आहे तो चिटकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो मागचा भाग आहे याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे, म्हणजे आपण साडीला मिरी घेतो ना त्या पद्धतीने याला फोल्ड करायची आहे. आणि मग यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे. साधारणतः 1.5 टेबलस्पून भाजी मी यामध्ये भरलेली आहे. कळा जे आहेत त्या कळांना छान प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि पॅक करायचं आहे. तुम्ही बघू शकता आहे ना, अगदी बिलकुल ठेल्यावर जसा मिळतो तसाच समोसा दिसतोय. भाजी जरा टुमटुम भरलेली आहे, आमच्या घरी सगळ्यांना भाजी जास्त भरलेली आवडते. तर समोसा आपला तयार आहे. दुसरा समोसासुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते. व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही हा जो समोसा आहे हा बनवू शकता. आता
तुम्हाला समोसा हा कशा पद्धतीचा आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर अगदी स्पायसी आणि एकदम चटपटीत असा समोसा आवडतो आणि समोसा चाटसुद्धा मला आवडते. जर तुम्हाला समोसा चाटची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये समोसा चाट नक्की लिहा. ती रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. तर अशा पद्धतीने मी जे सगळे समोसे आहे ते बनवून घेते आहे. आता समोसे आपले तयार झालेले आहेत. छान प्रकारे तेल कढईमध्ये तापलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी तेल घेतलेलं आहे. साधारणतः तेल जे आहे ते मीडियम हॉट असलं पाहिजे. अति जास्त जर तुमचं तेल गरम असेल तर समोसे बाहेरून जळून जातील आणि त्याला जे क्रिस्प टेक्स्चर आहे ते येणार नाही. त्यानंतर आपल्याला हे जे समोसे आहेत ते मंद आचेवरतीच तळायचे आहेत. त्यामुळेच हे जे समोसे आहेत ते खरपूस बनतात. मोठ्या गॅसवरती आपल्याला समोसे मुळीच तळायचे नाही आहे. ही खात्री तुम्हाला एकदा करून घ्यायची आहे. समोसे कढईमध्ये टाकल्यानंतर किमान 5 मिनिट तरी त्यांना एकाच साईडने छान प्रकारे फ्राय होऊ द्यायचे. त्यानंतरच त्याला आपल्याला परतायचं आहे. तर अशा पद्धतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूने छान प्रकारे झाल्यानंतर समोस्यांचा कलर जो आहे तो छान गोल्डन ब्राऊन असा बदामी रंगाचा झाला आणि आपला समोसा रेडी आहे. एकदम माउथ वॉटरिंग आणि टेम्पटिंग हा समोसा आहे. चला तर मग याला सर्व करून घ्या. तर तुमच्या घरी कोणत्या पद्धतीचा समोसा बनतो आणि तुम्ही त्याची फोल्डिंग कशी करता हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. तर गरम गरम समोसा मस्तपैकी फ्राईड मिरचीसोबत अतिशय टेस्टी लागतो. तर एन्जॉय करा तुम्ही हा मस्तपैकी ठेल्यावर बनणारा समोसा पण घरच्या घरी आणि अशा लाल चटणीसोबत भन्नाट लागतो. या लाल चटणीची रेसिपी पण तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. चला तर मग तोपर्यंत खात राहा, पाहत राहा.